तुमच्या पण व्हिडिओजला व्ह्यूज येत नाही आहेत किंवा व्ह्यूज चालत नाही, सबस्क्रायबर वाढत नाही आहे, तर रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशमाळे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज बघा, नेहमी माझं बोलणं असतं ब्लाऊजवर किंवा या सगळ्या गोष्टींवर असतं. तर आजचा जो ब्लाऊज आहे तो हॉर्स नेक म्हणतात ना, तो पद्धतीचा शिवलेला आहे. मी हा ब्लाऊज पुण्यामध्ये पेपर कटिंगची ड्राफ्टिंग करून घेतली, पेपर कटिंग केला, पण मला तो जमलाच नाही, माझ्या डोक्यात बसला नाही. मग मी माझ्या काकूला विचारलं आणि हा ब्लाऊज मी शिवून घेतलेला आहे. तर आता सध्याला माझे जे व्हिडिओज आहेत ते पळत आहेत आणि माझ्या बऱ्यापैकी माझं यूट्यूबला चांगले सबस्क्रायबर वगैरे वाढत आहेत, व्ह्यूज येत आहेत, डॉलर वाढत आहेत, सगळ्या चांगल्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत. तर मग म्हटलं की आज माझी एक फ्रेंड आहे इंगळे म्हणून, म्हणजे आम्ही ज्या वेळेला मी काम करत होते वेलनेसचं त्यावेळेची ती मैत्रीण आहे. आता मी कुठल्याही प्रॉडक्टचं वगैरे नाव घेत नाही, पण सकाळी आम्ही फोन म्हणजे माझं तिचं फोनवर बोलणं चाललं होतं त्यावेळेस तिला पण यूट्यूबचं पेमेंट सुरू झाले, पण तिला ह्यातलं काही माहिती नव्हतं मॉनिटायझेशनचं. तर ते थोड्याशा गोष्टी मला ज्या ज्या समजल्यात त्या मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. आता मी काय यात माझं चॅनल काय टेकचा वगैरे असं चॅनल नाही आहे माझा आपला साधा सिंपल माझा स्वतःचा चॅनल आहे, पण मी जेवढं अभ्यास केला यूट्यूबचा तेवढं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. तर माझे व्ह्यूज कसे यायला लागले आणि कसं वाढलं हे सगळं. तर प्रश्न म्हणजे पहिलं तर वॉच टाईम काय, सबस्क्रायबर आता 1000च लागतात आणि वॉच टाईम 4000 पाहिजे. 4000वरून तो 3000वरच आय थिंक माझ्या म्हणजे ज्या वेळेला माझं चॅनल मॉनिटाईज झालं त्यावेळेस 4000 होता, आता तो 2000वर चाललेला आहे असं मला तरी. म्हणजे सकाळी त्यांनी मला स्क्रीनशॉट पाठवले ना माझ्या इंग्लिश फ्रेंडनी, त्यावेळेला असं मला वाटतं की 3000मध्येच मॉनिटायझेशन चालू झालेलं आहे. 3000 वॉच टाईम म्हणजे मी तर म्हणजे 2000मध्ये चालू होत असेल, हे 100% खरं आहे. त्यानंतर दुसरं सांगायचं म्हटलं तर तुम्ही पहिलं म्हणजे मॉनिटायझेशनचं जर तुम्हाला मेसेज आला यू बिकम यूट्यूब पार्टनर, तो मेसेज आला आहे का चेक करा. वॉच टाईम कंप्लीट झाला आहे का ते चेक करा. सबस्क्रायबर कंप्लीट झालेत का बघा. आणि मग जर तुम्हाला मॉनिटायझेशनचं यसचं जर ते आलं असेल तर तुम्ही ज्यांना माहिती आहे ह्यातली त्यांच्याकडून मॉनिटायझेशनची प्रोसेस करून घ्या आणि मग तुम्हाला त्यानंतर प्रोसेस झाल्याच्या नंतर त्यांचा मेल येईल आणि नंतर मग तुम्हाला गुगल ॲडसेन्स पिन येतो. मग तो पिन टाकल्याच्या नंतर $100 झाल्यानंतर तुम्हाला पैसे यायला सुरुवात होते. $100 म्हणजे $1 कितीला आहे तो आपण आपल्या ह्याच्यानुसार असतं, हे सेन्सेक्स किंवा डॉलर खालीवर घसरतो रुपीजप्रमाणे ते चेक करू शकतो आपण गुगलला. त्यानंतर दुसरा विषय आपला आहे व्हिडिओ आपण टाकतो करतो, कधी काढायचा कधी टाकायचा. ह्या चुका मी पण करायचे, या चुका करायच्या नाहीत. ह्याची वेगळी एक वेळ ठेवायची आणि व्हिडिओ आपण काढला की अपलोड करायचा लगेच नाही. तो एकतर अनलिस्टेडमध्ये ठेवायचा किंवा शेड्यूल टाईप करून ठेवायची. कारण यासाठी यूट्यूबला मी बऱ्यापैकी बघितलं आहे की आपल्या यूट्यूबला आपण व्हिडिओ टाकला की लगेच म्हणजे लगेच पब्लिक करतो. तो पब्लिक लगेच करायचा नाही. पब्लिक जर लगेच केला तर मग यूट्यूबला वेळ भेटत नाही की आपला व्हिडिओ कुठल्या ऑडियन्सपर्यंत पाठवायचा आहे, त्याला ऑडियन्स चेक करायची. परत आपल्या व्हिडिओला स्ट्राईक आहेत का काय, किंवा काही गाईडलाईन्स आहेत का, किंवा मग काही ज्या ऑडियन्स ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या सगळ्या यूट्यूबला पहिल्या चेक कराव्या लागतात की ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहेत का, म्युझिक आहे का, किंवा जे पण काही गोष्टी रेस्ट्रिक्शन आहेत का काय, ह्या सगळ्या गोष्टी यूट्यूबला चेक कराव्या लागतात. आणि त्याच्यासाठी यूट्यूबला बऱ्यापैकी वेळ लागतो. आपण एक 2 तास धरून चालूयात की या गोष्टी अपलोड झाल्याच्या नंतर यूट्यूबला चेक करावं लागत असतील. मग आपण लगेच व्हिडिओ अपलोड केला तर त्या गोष्टी यूट्यूबला करायला वेळ मिळत नाही आणि मग आपला व्हिडिओ अल्गोरिदममध्ये त्यांच्या बसत नाही आणि मग सगळ्यांपर्यंत तो व्हिडिओ जात नाही. आणि पहिला तर म्हणून शेड्यूल करून ठेवायचं, अनलिस्टेड ठेवायचं, लगेच पब्लिक करायचा नाही. आणि दुसरं म्हणजे माझ्या सांगण्यात आलं, मी जेवढं बघितलं ना तेवढं. पहिला तर आपला व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर ना, आता बघा बाहेरचे लोक, आपले नातेवाईक भाऊकी हे लोक व्हिडिओ बघणार नाहीत. हे काय वाईट झालं तर ते लोक बघणार, पण चांगलं काय बघणार नाही. त्यामुळे त्यांना नाही सांगायचं. आपली आई बहीण, आपले जे माहेरची लोक आहेत, आपली आई म्हणा, बहीण म्हणा, किंवा कोण पण आपले सख्खे सासरे पण बघू शकतात, आई वडील, आपल्या बहिणींची मुलं. मी माझ्या लोकांचं नावं सांगते. आणि आपल्या घरातले जे मोबाईल आहेत त्यावर आपला व्हिडिओ चालू ठेवा, बघायला सुरुवात करा. मग आणि शेवटपर्यंत न थांबता स्किप न करता व्हिडिओ आपले बघायला राहायचं. आणि ते चुका करायच्या नाही की परत बघायचं नाही. मग मात्र यूट्यूबला संशय येऊ शकतो की हे स्कॅम आहे म्हणून. पण प्रत्येकाला सांगायचं की आई माझा व्हिडिओ अपलोड झाला आहे बघा. मग बहिणीला सांगायचं आपल्या माझा व्हिडिओ अपलोड झाला आहे बघा. मग सगळ्यांना सांगायचं, बहिणीच्या मुलींना वगैरे त्यांना सगळ्यांना सांगायचं की व्हिडिओ एकदाच बघा. 2-2 वेळा बघितलं तर 3-3 वेळा
जर बघितला तर तो स्कॅम होऊ शकतो आणि तो यूट्यूबला समजू शकतो. आणि दुसरं म्हणजे या गोष्टीमध्ये अजून एक आहे की कीवर्ड्स लावायचा, परत तुम्ही थंबनेल योग्य लावायचा, कीवर्ड्स लावायचा, सर्च टॅग लावायचे. टॅग तुम्हाला भेटून जातील ह्याच्यामध्ये YT स्टुडिओमध्ये तुम्हाला टॅग्स भेटतील. आणि आपण ज्या व्हिडिओ संदर्भात बनवला आहे, म्हणजे माझा वेट लॉसचा व्हिडिओ बऱ्यापैकी प्रमाणात चालला, मग मी टॅग लावत होते वेट लॉस, म्हणजे मग यूट्यूब सर्चमध्ये आपलं वेट लॉसचं जे आहे त्याच्यामध्ये येऊ शकतो आणि आपला व्हिडिओ ट्रेंडिंगला येऊ शकतो. आणि YT स्टुडिओमध्ये ट्रेंडिंगमध्ये आपल्याला कीवर्ड्स आणि टॅग मिळू शकतात. व्यवस्थित टॅग वगैरे लावायचे. आणि दुसरी गोष्ट आहे की हे सगळं लावल्याच्या नंतर आपला व्हिडिओ आपण स्वतःच आपले व्हिडिओ कधी शेअर करायचे नाही. आता आपल्या पब्लिकने वगैरे शेअर केला तर तो वेगळी गोष्ट आहे, पण आपण जर शेअर व्हिडिओ आपलेच व्हिडिओ लगेच शेअर केले तर ते पण यूट्यूबला समजू शकतं. त्यामुळे आपण ह्याला बघ त्याला बघ, मैत्रिणींना सांग, ह्या तर लोकांना कधीच सांगायचं नाही. त्यामुळे कुणाला सांगत बसायचं नाही. माझे जे आपले लोक आहेत, जे बघणार आहेत, त्यांना आपण चांगलं व्हावं वाटतं किंवा जे लोक आपल्याला सपोर्ट करणार आहेत खरे त्यांनाच सांगायचं की माझा व्हिडिओ तुम्ही आत्ता जाऊन बघा. बाकी तुम्ही या लोकांना त्या लोकांना मैत्रिणींना अमक्यांना ढमक्यांना शेअर करताल तर ते लोक तुमचा व्हिडिओ फक्त बघायचं नाटक करतील, लिंक टच करतील, इंस्टाग्रामवर जातील आणि थोडासा बघल्यासारखं करतील आणि सोडून देतील. मग तिथं तो व्हिडिओ आपला थांबतो आणि तिथं ते यूट्यूबला समजतं आणि यूट्यूब आपला व्हिडिओ मग परत त्याच्या अल्गोरिदममध्ये बसत नसेल, मग तो आपला व्हिडिओ व्हायरल करत नाही. असं एवढं तर मला समजलेलं आहे. आणि दुसरा एक विषय आहे की तुम्ही एक टाईम ठेवा. असं सकाळी मी तर माझे व्हिडिओ शक्यतो सकाळी माझे व्हिडिओ पोस्ट करते. आता आपला ऑडियन्स कधी आहे हे आपण ठरवायचं. आपला ऑडियन्स कुठला आहे, आपले व्हिडिओज कोण बघतं, म्हणजे आता सगळ्यांचे आपले आपले वेगवेगळे चॅनल आहेत. आता माझ्या चॅनलमध्ये मी बऱ्यापैकी बघते की महिला आणि पुरुष आहेत जे माझ्या वयाचेच आहेत, जे देवधर्म किंवा गृहिणी आहेत, देवधर्मातले आहेत किंवा वेट लॉसच्या संदर्भातले आहेत किंवा असंच शिवणकाम हे करणारे लोक आहेत. त्यामुळे मी सकाळी माझा व्हिडिओ पोस्ट करते, सकाळी माझे शॉर्ट्स वगैरे टाकते. पण तसं सांगायचं टायमिंग जर म्हटला तर मी समजू शकते की सकाळी 8 वाजल्यापासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत तुम्ही शॉर्ट्स किंवा तुमचा कुठलाही व्हिडिओ शॉर्ट्स किंवा मोठा व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ तुम्ही टाकू शकता. आणि संध्याकाळी म्हणाल तर 4 ते 8 पर्यंत तुम्ही व्हिडिओ टाकू शकता, जेणेकरून त्यावेळेला आपली ऑडियन्स रिकामी असेल आणि त्यावेळेला बघू शकतो. त्यानंतर YT स्टुडिओमध्ये पण तुम्ही चेक करू शकता की माझा व्हिडिओ कुठल्या वेळेला कधी व्हायरल होतोय आणि कुठली माझी ऑडियन्स आहे आणि कधी माझे व्हिडिओ ते लोक बघतात. असं आपण YT स्टुडिओमध्ये पण बघू शकतो. आणि मला एक सांगायचं आहे तुम्हाला सगळ्यांना की तुम्हाला कोणाला जर यूट्यूबमध्ये म्हणजे ग्रो करायचं असेल तर मी रोज एक जणांचं चॅनलचं नाव विनामूल्य तुमचं चॅनलचं नाव मी यामध्ये सांगेल. त्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब करा आणि एकमेका सहाय्य करू अवघे जरी सुपंत. तसं मी तुमचं रोज एक जणाचं प्रमोशन करील यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही मला माझ्याशी संपर्क करा आणि मला तुमचं नाव, तुमचं चॅनलचं नाव मला कमेंटमध्ये सांगा. मी रोज व्हिडिओमध्ये सुरुवातीला तुमच्या चॅनलचं प्रमोशन करील, तेही अगदी फ्री ऑफ कॉस्ट. एकमेकाची आपण मदत करूया. आपण मराठी आहोत, एकमेकाला पुढे नेऊयात, एकमेकाला सपोर्ट करूयात. आपली घरची लोक नालायक आहेत, ती लोक आपल्याला सपोर्ट नाही करणार, पण आपण एकमेकाला सपोर्ट करूयात आणि आपण पुढे जाऊयात. ओके, तर मग तुम्हाला ह्यातलं जे आता मी अजून म्हणते की माझा टेकचा चॅनल नाही आहे, पण मी तुम्हाला मला जे समजलं ना त्या गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मला जितकं यूट्यूब समजलं आहे, म्हणजे मी सुरुवातीला जे काही केलं आहे मी सगळं, मला यूट्यूब चॅनल फक्त माझ्या बहिणीच्या मुलीने खोलून दिला आहे. बाकी यातल्या सगळ्या गोष्टी मी स्वतः केल्यात माझ्या मित्राच्या मदतीने, म्हणजे माझ्या एका फ्रेंडनी मला मदत केली, पण सगळं काम मी केले. पण त्यांनी मला फक्त मदत केली आहे की आम्ही म्हणजे तो मला सांगत राहायचा असं कर तसं कर, मी ते पुढं करत गेले आहे. मला ना माझ्या म्हणजे मिस्टरनी मदत केली ना माझ्या मुलांनी मदत केली आहे. त्यामुळे हे सगळं मी सुरुवात माझ्या बहिणीच्या मुलीने केली आणि मला मदत माझ्या मित्रांनी केलेली आहे. त्यामुळे आपण आता इथून पुढे एकमेकांना मदत करू आणि आपण सगळे पुढे जाऊयात आणि मग काय एकमेकाला सपोर्ट करूयात, सगळे पुढे जाऊयात. मग नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर मला तुम्ही आपण एकमेकाचा हात धरून पुढे जाऊयात आणि तुम्ही तुमच्या चॅनलचं नाव मला कमेंटमध्ये सांगा. आणि बाकी एखादी छानशी कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. रामकृष्ण हरी मंडळी, जय सद्दाजी.